सिद्धेश ताकवले आणि आपण पाहताय जय महाराष्ट्र बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकी संदर्भातली। नाशिक विधान परिषदेच्या जागेवरून महायुतीमध्ये सध्या नाराजी नाट्य उमटू लागलंय। शिवसेना मंत्र्यांची आज एक महत्त्वाची बैठक संपन्न होणार आहे। नाशिकमध्ये भाजप बंडखोरी करतंय, गोकुळ गीते निवडणूक लढवण्यावरती ठाम आहेत आणि याच मुद्द्यांवरून बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। नाशिकच्या जागेबाबत शिवसेना मंत्र्यांची भूमिका स्पष्ट होण्याची शक्यता आहे। आज संध्याकाळी नंदनवन निवासस्थानी शिवसेनेची एक बैठक सुद्धा होणार आहे। पुढची बातमी आहे नाशिकमधूनच। नाशिक विधान परिषदेतील बंडखोर गोकुळ गीतेंची मनधरणी सुरूच आहे। गोकुळ गीते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेण्याची शक्यता आहे। आमदार किशोर दराडेंकडून काल फडणवीसांची सुद्धा भेट घेण्यात आली। गोकुळ गीते यांनी शिवसेना उमेदवार नरेंद्र दराडेंना पाठिंबा देण्यासंदर्भामध्ये गेल्या 3 ते 4 दिवसांपासून महायुतीकडून सध्या प्रयत्न सुरू आहेत। मंत्री गिरीश महाजन आणि उदय सामंत सातत्याने गोकुळ गीतेंची समजूत काढण्यासाठी चर्चा करतायत। मात्र गोकुळ गीते निवडणूक लढवण्यावरती ठाम आहे, त्यामुळे मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर गोकुळ गीते काय निर्णय घेतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे नाशिक विधान परिषदेमध्ये गोकुळ गीते अजूनही उमेदवारी अर्ज आपला ते मागे घेत नाहीयेत। आणि या सगळ्या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेत माझे सहकारी किरण गोटूर सध्या आपल्या सोबत आहेत। किरण, आपण बघतोय की नाशिक विधान परिषदेचा तिढा हा काही सुटायचं नाव घेत नाहीये। ट्विस्ट मागून ट्विस्ट येतात। गोकुळ गीते अजून सुद्धा उमेदवारीवरती आपल्या ते ठाम आहेत। ते काही दराड्यांना पाठिंबा देण्याच्या मनस्थितीत नाहीयेत। मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र त्या मनधरणीचा काही एक उपयोग होत नाहीये। ते अजून सुद्धा ठाम आहेत। काय होऊ शकतं नाशिक विधान परिषदेमध्ये? नेमकी आपली उमेदवारी ते मागे घेऊ शकतात का? कितपत चान्सेस वाटतात उमेदवारी मागे घेण्यासंदर्भातले? सिद्धेश, अगदी सुरुवातीपासूनच नाशिक विधान परिषद निवडणुकीमध्ये वेगवेगळे राजकीय नाट्यमय घडामोडी आतापर्यंत घडलेल्या आहेत आणि मागच्या 3-4 दिवसांपासून गोकुळ गीते यांना आपली जे आहेत उमेदवारी मागे घेऊन महायुतीचे जे आहेत उमेदवार नरेंद्र दराडे यांना पाठिंबा देण्यासाठी मंत्री गिरीश महाजन आणि त्याच पद्धतीने जे उदय सामंत हे दोघंही प्रयत्न करत होते, पण त्यांच्या मनधरणीला अपयश आल्याचं आतापर्यंत आपण बघितलेलं आहे। काल मुख्यमंत्र्यांनी स्वतः गोकुळ गीते यांना कॉल करून या संदर्भात चर्चा केलेली आहे, अशा पद्धतीची माहिती सूत्रांकडून मिळते। महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे असतील, किशोर दराडे असतील, हे देखील दोघं जाऊन मुख्यमंत्र्यांना हे काल भेटलेले होते आणि त्यानंतर किशोर दराडे यांनी सुद्धा गणेश गीते यांची भेट घेत गोकुळ गीते यांना जे उमेदवारी मागे घेऊन नरेंद्र दराडे यांना पाठिंबा द्यावा अशा पद्धतीची विनंती केलेली होती, पण अद्यापही या सगळ्या प्रयत्नांना जे ते एकूणच यश आलेलं नाहीये। पण आज मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करण्यासाठी गोकुळ गीते हे मुंबईला जाणार आहेत अशा पद्धतीचं माहिती मिळते। मुख्यमंत्र्यांनी स्वतः यामध्ये लक्ष घातलेलं आहे आणि गोकुळ गीतेला मुंबईमध्ये बोलवलेलं आहे अशा पद्धतीचं माहिती मिळते आणि काही वेळानंतर गोकुळ गीते हे मुंबईकडे रवाना होतील आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांची भेट एकूणच गोकुळ गीते घेतील आणि त्यानंतर गोकुळ गीते नेमकं काय निर्णय घेतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। पण गेल्या 3-4 दिवसांपासून मंत्री गिरीश महाजन हे नाशिकमध्ये तळ ठोकून आहेत। गेल्या 2-3 दिवसांपासून गोकुळ गीते यांच्याशी चर्चा स्वतः गिरीश महाजन करतायत, पण अद्यापही गोकुळ गीते यांनी आपली जे उमेदवारी हे मागे घेतलेली नाहीये, निवडणूक लढण्यावरती ठाम आहेत। पण काल मुख्यमंत्र्यांनी कॉल केलेला आहे। आज गोकुळ गीते मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी मुंबईला जाणार आहेत आणि त्या बैठकीनंतर नेमकं गोकुळ गीते आपलं जे उमेदवारी मागे घेतात का निवडणूक लढण्यावरती ठाम राहतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच किरण, तुम्ही सोबतच राहा। आणखी काही बातम्यांचे अपडेट्स मला तुमच्याकडून घ्यायचं।